गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांच्या कामात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला। अतिवृष्टी, पूर आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश त्यांनी दिले। नुकसानग्रस्त किंवा बांधकामादरम्यान कोसळलेल्या पुलांची उच्चस्तरीय चौकशी करून तांत्रिक त्रुटी, निकृष्ट काम अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं। पुलांचा प्रलंबित बॅकलॉग दूर करण्यासाठी कोकणच्या धर्तीवर गडचिरोलीसाठी स्वतंत्र विशेष निधी पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं। AIIB अंतर्गत 277.60 किलोमीटरच्या 6 महत्त्वपूर्ण रस्त्यांसाठी तब्बल 2,752 कोटी रुपयांचे प्रस्ताव बैठकीत सादर करण्यात आले। वाढती औद्योगिक व खनिज वाहतूक लक्षात घेऊन या रस्त्यांची क्षमता, रुंदी आणि बांधकामाचा दर्जा भविष्यातील वाहतुकीच्या गरजांनुसार ठेवण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या। सुमारे 491.91 कोटी रुपयांच्या मायनिंग कॉरिडॉरच्या कामांचाही आढावा घेण्यात आला। प्रत्येक टप्प्यावर तांत्रिक निकषांचं पालन, नियमित क्षेत्रीय पाहणी आणि थर्ड पार्टी क्वालिटी ऑडिट करण्यावर भर देण्यात आला। याशिवाय अडपल्ली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी परिसरातील विकास कामांची पाहणी करून विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक शिक्षणासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांबाबत शासन सकारात्मक असल्याचं सांगितलं। राज्यातील प्रलंबित देयकांचा आकडा सुमारे 42,000 कोटींवरून 17,000 कोटी रुपयांपर्यंत आणण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। दरम्यान लोकप्रतिनिधींनी वडसा, आरमोरी, कोहमारा रस्ता, नाडेकल, कोंबरमेंढा पूल, कुंभी, चांदाळा पूल, मंगेवाडा येथील पूल तसंच पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे प्रश्न मांडले। या सर्व कामांची तांत्रिक तपासणी करून प्राधान्यक्रमाने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले। दौऱ्याच्या अखेरीस मंत्र्यांनी कोनसरी प्रकल्प आणि चामोर्शी हरणघाट रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला। गडचिरोलीच्या वाढत्या औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर रस्ते पुलांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि भविष्यातील वाहतूक क्षमता यावर शासनाचा विशेष भर राहणार असल्याचं या दौऱ्यातून स्पष्ट झालं। घरासाठी नवीन वस्तू घ्यायच्या आहेत, नवीन टीव्ही घेऊया, पण हव्यात दर्जेदार वस्तू। मग चला चंद्रपुरातील आपल्या विश्वासाच्या ठिकाणी रघुकुल होम अप्लायन्स। टीव्ही, फ्रिज, AC आणि घरासाठी लागणाऱ्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूकाणी आज सवलतीमुळे आवडत्या वस्तू आता स्वस्त दरात। वा, म्हणजे बजेटमध्येच मस्त खरेदी। रघुकुल होम अप्लायन्स, तुमच्या घराच्या आनंदाची नवी सुरुवात।